गुड आफ्टरनून एव्हरीवन. UPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज बाय स्पॉटलाइट अकॅडमी याच्या डिस्कशन सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचं सेशन हे टेस्ट नंबर 19 याच्या ॲनालिसिसच्या संदर्भात असणार आहे. हा जो पेपर आहे हा मुख्यतः गव्हर्नमेंट स्कीम्स अँड पॉलिसीज या टॉपिकवरती बेस्ड आहे. तर सुरू करूयात आजचं डिस्कशन. आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा कधी स्कीम्स किंवा मिनिस्ट्रीज किंवा वेगवेगळ्या इनिशिएटिव्हजवरती प्रश्न विचारले जातात तर काही पॅरामीटर्स आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता बेसिकली बघा, तुमचा कंटेक्स्ट काय असला पाहिजे स्टडी करताना. हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे गव्हर्नमेंट स्कीमचा, याच्यामध्ये एकतर हा प्रोग्राम कधी लॉन्च झालेला आहे, बरोबर. एखादा प्रोग्राम जेव्हा गव्हर्नमेंट लॉन्च करते तर कोणत्या वर्षी झालेला आहे हे तुम्हाला जवळपास थोडंसं ॲप्रॉक्सिमेटली माहिती पाहिजे. असं एक्झॅक्ट तुम्हाला विचारत नाही, पण जरी विचारलं तर कोणत्या डिकेडमध्ये झालं किंवा कोणत्या वर्षीचे आसपास एखादा महत्त्वाचा इव्हेंट आहे, जसं कोरोनाच्या पहिले झालं, कोरोनाच्या नंतर झालेलं आहे, किंवा मग मागच्या इलेक्शनच्या पहिले झालं, नाही का. तर अशा बेसिक गोष्टी तुम्हाला इथे माहिती पाहिजे की एखादा स्कीम किंवा एखादी इनिशिएटिव्ह हा कधी लॉन्च झाला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह आहे हा कोणत्या मिनिस्ट्री किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटच्या अंडर हा इम्प्लिमेंट केला जातो. ओके. जसं वेगवेगळे इनिशिएटिव्ह असतात बघा, मिशन इंद्रधनुष आहे, राईट. असे वेगवेगळे जे इनिशिएटिव्ह आहे, मनरेगा स्कीम आहे, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर इम्प्लिमेंट केली जाते किंवा अनेक मिनिस्ट्रीज एकत्रित येऊन एखादा प्रोग्राम इम्प्लिमेंट करताय का, तर ह्या पर्टिक्युलर गोष्टी तुम्हाला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर थर्ड ॲस्पेक्ट आहे या पर्टिक्युलर टॉपिकचा, तो आहे फीचर्स. ओके. फीचर्सवरती बऱ्याच वेळेस UPSCचा फोकस असतो की फीचर्स जे विचारले जातात एखाद्या स्कीम्सच्या संदर्भात, तर तिथे तुम्हाला एक्झॅक्ट फीचर असे विचारले जात नाही की एवढं अलॉटमेंट केलेलं आहे. ओके. तर तिथे तुम्हाला लॉजिकल स्टेटमेंट्स दिले जातात की तिथे तुम्ही लॉजिकली एक तुमचा तर्क लावू शकता की हा एज ग्रुप खरंच त्याच्यामध्ये येईल का, किंवा एखादी स्कीम खरंच ऑल अक्रॉस इंडिया इम्प्लिमेंट होऊ शकते का. तर असे लॉजिकल सेन्समध्येच तुम्हाला फीचर ओरिएंटेड क्वेश्चन्सही दिलेले असतात. जसं की बऱ्याच वेळेस विचारलं जातं की एज्युकेशन रिलेटेड काही इनिशिएटिव्ह असतील तर विचारलं जातं की याच्या मागे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेली आहे का, किंवा याच्या संदर्भात एखादा वेब पोर्टल अवेलेबल आहे का, राईट. तर अशा वेळेस काय असतं की प्रत्येक स्टेटमेंट हा कसा असतो, ट्रू असतो. कारण की आता डिजिटलायझेशन ऑफ इंडिया झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट आता डिजिटल टू सिटीजन्स अशा सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कनेक्ट झालेल्या आहेत. ओके. तर आपलं लॉजिक, त्यानंतर आपलं स्टडी, आपलं रिव्हिजन आणि हे जे तिन्ही जे ॲस्पेक्ट आहे यांचा विचार करून जे आहे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करता येतात. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात अजून काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेता येते, त्याचबरोबर एलिमिनेट कसं करता येईल. ओके. आणि वेगवेगळे जे इनिशिएटिव्ज आहेत रिसेंटली लॉन्च झालेले किंवा काही जुने जरी असतील तर याच्यामध्ये काय काय अजून प्रोव्हिजन्स आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे ॲनिमिया मुक्त भारत याच्या संदर्भात आहे. ॲनिमिया मुक्त भारत. ॲनिमिया मुक्त भारत इज इम्प्लिमेंटेड टू रेड्यूस ॲनिमिया अमंग विच ऑफ द फॉलोइंग. ओके. आता एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे बघा. आपल्याला माहिती की ॲडल्टमध्येही असतो, चिल्ड्रन्समध्येही असतो, राईट. इथे ऑप्शन्स काय दिलेले आहेत, चिल्ड्रन ओनली, ॲडल्टसंट्स ओनली. तर हे दोन्ही काय असेल, चूक आहे, कारण की ओनली शब्द वापरला गेलेला आहे, त्यामुळे दोन्ही ऑप्शन इथे चुकीचे असणार. जर असं जर विचारात घेतलं बोथ ए अँड बी, याचा अर्थ काय होईल, चिल्ड्रन प्लस ॲडल्टसंट ओनली असं आहे का, तर नाही. त्यामुळे आन्सर काय येणार याचं, डी, नन ऑफ दी अबो. त्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेऊयात ॲनिमिया मुक्त भारतच्या संदर्भात. आता बेसिकली हा जो प्रोग्राम आहे बघा 2022मध्ये या गोष्टी सगळ्या अपडेटेड झालेल्या आहेत. तर लक्षात घ्यायच्या गोष्टी आहे की एक्झाममध्ये असंही विचारलं जाऊ शकतं की 6 × 6 × 6 6 by 6 by 6
ही स्ट्रॅटेजी कशाच्या संदर्भात आहे? हेल्थच्या संदर्भात आहे, एज्युकेशनच्या संदर्भात आहे, स्पोर्ट्सच्या संदर्भात आहे का इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या संदर्भात आहे? ओके, असे ऑप्शन जे आहे तुम्हाला दिले जाऊ शकतात. तर या स्ट्रॅटेजीला काय म्हणतात? 6x6. ओके, याच्यामध्ये 6 बेनिफिशियरीज आहेत जे टार्गेट ग्रुप्स असतील, 6 पद्धतीचे इंटरव्हेन्शन्स आहेत, त्याचबरोबर 6 इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय काय ते बघून घेऊया. तर पहिलं आहे बघा महत्त्वाचं की प्रोफायलॅक्टिक आयरन फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन. आता तुम्हाला माहिती आहे आयरन फॉलिक गोळ्या का बरं दिल्या जातात? कारण की रक्तामध्ये ॲनिमियामध्ये काय होतं की हेमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही रक्ताची कमी झालेली असते. म्हणजेच हेम म्हणजेच आयरन याची कमतरता असल्यामुळे आपल्याला तिथे गरज कशाची आहे? आयरनची. त्याच्यामुळे आयरन फॉलिक ॲसिड ह्या गोळ्या दिल्या जातात. त्यानंतर डिवर्मिंग एक आहे बघा. वन ऑफ द कॉज फॉर ॲनिमिया इज ऑल्सो वर्म्स. ओके, जे पॅरासायटिक वर्म्स असतात ते काय करतात? जनरली ह्युमन बॉडीमधलं न्यूट्रिशन हे ॲब्झॉर्ब करून सगळं न्यूट्रिशन जे आहे ते प्रोव्हाइड होऊ देत नाही. ओके, तर डिवर्मिंग इज ऑल्सो वन ऑफ द स्ट्रॅटेजी फॉर द फायटिंग द ॲनिमिया. त्यानंतर आहे इंटेन्सिफाईड इयर बाउंड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन कॅम्पेन, सॉलिड बॉडी स्मार्ट माइंड इन्क्लुडिंग द डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. ओके, तर हा एक इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आहे टेस्टिंग ऑफ ॲनिमिया युझिंग डिजिटल मेथड्स अँड पॉईंट ऑफ केअर ट्रीटमेंट. जर वेळेवरच जर ॲनिमिया डायग्नोज झाला तर ट्रीटमेंट ही लवकरात लवकर सुरू करून ॲनिमिया हा एलिमिनेट करता येतो. त्यानंतर आहे मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स ऑफ आयरन फॉलिक ॲसिड फॉर्टिफाईड फूड्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम. ओके, जे काही स्कूल्समध्ये असेल किंवा PDS सिस्टम आहे, रेशनिंग सिस्टम आहे, इथे जर आयरन फॉर्टिफाईड फूड जर प्रोव्हाइड करण्यात आलं तर बेसिकली काय होईल? इथे प्रिव्हेन्शन आपल्याला करता येईल. त्यानंतरचं प्रोव्हिजन आहे ॲड्रेसिंग नॉन न्यूट्रिशनल कॉजेस ऑफ ॲनिमिया. नॉन न्यूट्रिशनल कॉजेस तर एंडेमिक पॉकेट्समध्ये हे बघायला मिळतात, जसं की मलेरिया आहे, ओके, फ्लोरोसिस आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे रक्ताचं प्रमाण हे कमी होणे याला आपण म्हणतो नॉन न्यूट्रिशनल कॉजेस. तर याच्यावरती पण इथे फोकस केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल काय तर एक वाईड स्ट्रॅटेजी आपल्याला इथे बघायला मिळते. ओके, काय बघायला मिळतं? एक वाईड स्ट्रॅटेजी ज्याच्यामध्ये बरेचसे ॲस्पेक्ट्स जे आहेत तर ते तिथे कव्हर केलेले आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. विथ रेफरन्स टू रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल न्यूबॉर्न चाइल्ड ॲडोलसंट हेल्थ प्लस न्यूट्रिशन, याला आपण म्हणतो RMNCAH+N, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 2 स्टेटमेंट इथे बेसिकली दिलेले आहेत. आता इथे विचारलेलं आहे बघा, द स्ट्रॅटेजी इज इम्प्लिमेंटेड अंडर नॅशनल हेल्थ मिशन. हे ट्रू असणार आहे, कारण की हे जर मॅटर्नल आणि न्यूबॉर्न डेथ जर प्रिव्हेंट करण्यासाठी असेल तर इथे बेसिकली हे NHMच्या अंडरच येईल. ओके, तर हे लॉजिकल स्टेटमेंट आहे बघा. त्यानंतर इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू ॲड्रेस द प्रॉब्लेम ऑफ ॲनिमिया अँड मालन्यूट्रिशन अमंग वुमेन अँड चिल्ड्रन एस्पेशली अक्रॉस द नॉर्थ ईस्ट रिजन. ओके, तर हेल्थच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायची, जेव्हा कधी नॅशनल हेल्थ मिशन असेल आणि याला कॉम्प्लिमेंटरी जे स्टेटमेंट असेल तर हे काय करेल की ओव्हरऑल वायडर कव्हरेज ते प्रोव्हाइड करेल, नॉट ओनली नॉर्थ ईस्ट बट ऑल ओव्हर द कंट्री. ओके, अशा पद्धतीने जे आहे बघा लॉजिकली तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करू शकता. जरी तुम्ही हे फॅक्ट हे स्टेटमेंट वाचलेले नसतील तरीसुद्धा याला तुम्ही इथे नॉर्थ ईस्ट रिजनला कट करून हे स्टेटमेंट तुम्ही फॉल्स प्रूव्ह करू शकता. कारण की हेल्थ स्ट्रॅटेजी जी असते ती पर्टिक्युलरली ऑल ओव्हर द नेशन ही इम्प्लिमेंट केली जाते. मग इंद्रधनुष्य मिशन असेल किंवा नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम असेल, एड्स प्रिव्हेन्शन कंट्रोल प्रोग्राम असेल, कोणताही हेल्थ रिलेटेड प्रोग्राम जो असतो तर तो नेशन वाईड कव्हरेज तिथे दिलं जातं. त्यामुळे सेकंडचं जे आन्सर आहे तर ते ए असणार आहे, ओनली 1. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्वदेश दर्शन स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ कल्चर. ओके, हे स्टेटमेंट इथे चुकीचं आहे, कारण की ही स्कीम जी आहे मिनिस्ट्री ऑफ टुरिझमकडून इम्प्लिमेंट केली जात आहे.
ओके, बऱ्याच वेळेस सिमिलर पद्धतीच्या मिनिस्ट्रीज ज्या आहे या आपल्याला इथे दिल्या जातात. ओके, जसं आपल्याला माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ वॉटर आहे, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ ग्रामपंचायत आहे. ओके, सिमिलर रोल्स आपल्याला वाटू शकतात, ॲज्युम आपण करू शकतो की सिमिलर रोल्स असतील, सिमिलर प्रोग्राम्स जे आहेत ते तिथे इम्प्लिमेंट करत असतील, पण अशा कन्फ्युजिंग मिनिस्ट्रीज तुम्हाला दिल्या जातात. ओके, तर मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे इथे. त्यानंतर स्वदेश दर्शन स्कीम एम्स टू डेव्हलपमेंट द थीम बेस्ड टुरिस्ट सर्किट्स थ्रू आउट इंडिया. ओके, पूर्ण इंडियामध्ये जे आहे थीम बेस्ड टुरिस्ट सर्किट्स हे डेव्हलप करायचे आहे. तर हे स्टेटमेंट कसं आहे, हे ट्रू आहे. त्यानंतर स्वदेश दर्शन स्कीम इज अ 100% सेंट्रली फंडेड स्कीम. ओके, हे स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे बघा, ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. ओके, विचारलेलं इथे काय आहे की हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर करेक्ट, तर इथे आन्सर असणार आहे ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. आता या स्कीमच्या अंडर अजून काय काय गोष्टी येतात त्या आपण बघूयात. तर बघा, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अंडर इट्स फ्लॅगशिप स्कीम्स स्वदेश दर्शन पिलिग्रिमेज. ओके, तर याच्यामध्ये अजून प्रसाद जी स्कीम आहे या दोन्हीला मर्ज करून जे आहे बघा, वेगवेगळ्या सिटीज, रिलिजियस सिटीज त्याबरोबर टुरिस्ट ओरिएंटेड सिटीज यांना डेव्हलप करण्याचा प्रोग्राम इथे हाती घेतलेला आहे. आता बेसिकली जर आपण स्वदेश दर्शनच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला इथे टोटल 15 थीम्स असलेले रिजन्स आपल्याला सर्किट्स जे आहे हे डेव्हलप होताना दिसतील. आता बघा, कन्सेप्च्युअल लक्षात घ्या. आता इमॅजिन करा 2, 3, 4 साईट्स आहेत इंडियामध्ये. काय बेसिकली 4 साईट्स आहेत. 4ही साईट्स ज्या आहेत ह्या बुद्धिझम रिलेटेड आहेत. कशाशी रिलेटेड आहे, बुद्धिझम रिलेटेड आहे. ओके, आता फॉरेनमध्ये जे आहे जॅपनीज असतील, चायनीज असतील, कोरियन आहे, श्रीलंकन आहे, थायलंड आहे. ओके, या कंट्रीजमधून मोठ्या प्रमाणात टुरिझमसाठी जे आहे बुद्धिस्ट साईट्सवरती लोक येतात. आता इथे काय करायचं आहे की वेगवेगळे जे रिजन्स आहेत, समजा एक साईट बिहारमध्ये आहे, एक साईट उत्तर प्रदेशमध्ये आहे, आता महाराष्ट्रामध्ये अजंठा आणि एलोरा केव्ज आहेत, राईट. अशा ज्या वेगवेगळ्या साईट्स आहेत जिथे वेगवेगळे स्तूप असतील, विहार असतील, या वेगवेगळ्या बुद्धिस्ट पिलिग्रिमेज साईट्स असतील, यांना सर्वांना काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. आणि यांना सर्वांना कनेक्ट करूनच आपण काय म्हणतो, थीम बेस्ड सर्किट डेव्हलप करणे. ओके, काय करणे, थीम बेस्ड सर्किट डेव्हलप करणे. तर अशा कन्सेप्ट्स आहेत बघा. तर अशा टोटल ज्या आहेत त्या 15 थीम्स असणार आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटू शकतं की 15 तर खूप कमी आहे, मग पूर्ण देशामध्ये तर एवढ्या सर्व साईट्स आहेत, मग 15 नंबर कसं काय एवढा कमी, बरोबर. तर 15 हा कशाच्या संदर्भात आहे, तर हा सर्किट्सच्या संदर्भात आहे. आणि सर्किट ही कन्सेप्ट कशी आहे, एकदम लेंदी आहे. तर याच्यामध्ये बघा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या विचारल्या जाऊ शकता येणाऱ्या एक्झाममध्ये, की द थीम्स इन्क्लूड बुद्धिस्ट सर्किट, कोस्टल सर्किट, डेझर्ट सर्किट, इको सर्किट. ओके, इको सर्किट जे आहे हे स्पेशली नॉर्थ ईस्ट रिजनच्या संदर्भात आहे. त्यानंतर हेरिटेज सर्किट, हिमालयन सर्किट, कृष्णा सर्किट, नॉर्थ ईस्ट सर्किट, रामायण सर्किट. ओके, रिसेंटली अयोध्यामध्ये जे आहे राम मंदिरचं उद्घाटन आपल्याला झालेलं दिसून येतं, त्या संदर्भात राम सर्किट मार्गे जे आहे ते सगळ्या साईट्स ह्या कनेक्ट केल्या जाणार आहे. त्यानंतर रूरल सर्किट, स्पिरिच्युअल सर्किट, सुफी सर्किट, तीर्थंकर सर्किट हे जैन साईट्सच्या संदर्भात आहे बघा. याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ट्रायबल सर्किट, वाईल्ड लाईफ सर्किट. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी प्लस रिलिजियस कल्चरल सिग्निफिकंट असलेल्या या दोन्हीचं मिक्सचर ब्लेंडेड साईट्स आपल्याला इथे मेन्शन झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू स्मार्ट ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग अँड रॅपिड ट्रान्सफॉर्मेशन हब समर्थ, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 2 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. द सेंटर्स आर सेट अप अंडर द स्कीम फॉर एन्हान्समेंट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस इन इंडियन कॅपिटल गुड्स सेक्टर. ओके, तर हा इथे महत्त्वाचा कीवर्ड आहे. ओके, त्यानंतर द ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड असिस्टन्स टू MSMEs टू ट्रेन द वर्कफोर्स अँड मेक देम अवेअर अबाउट इंडस्ट्री 4.0 टेक्नॉलॉजीज. तर दोन्ही स्टेटमेंट कशा आहेत इथे करेक्ट आहे. त्यानंतर आहे द इनिशिएटिव्ह सी केअर्स ॲड्रेसेस द लॉंग स्टँडिंग इश्यू ऑफ डिजिटायझिंग
रेकॉर्ड्स अँड वर्क प्रोसेस विथ रिलेशन टू. आता बघा एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन जे आहे बघा, जे ऑप्शन्स असतात, एखादी टर्म जेव्हा विचारली जाते त्याच्याशी रिलेटेड जे काही ऑप्शन्स असतील याला सिमिलर अल्फाबेट्स दिले जातात. जसं इथे दिलेलं आहे बघा, सी आहे, सी पासून सी केअर्स दिलेली आहे टर्म, आणि खाली ऑप्शन्समध्ये सर्व ऑप्शन्स हे सी पासून स्टार्ट होतात. कोल माइन्स, क्रेशे अँड चाइल्ड केअर, त्यानंतर करिक्युलम इन हायर एज्युकेशन, त्यानंतर आहे सायबर विक्टिम्स. सगळ्या टर्म्स कशा आहेत इथे सी पासून चालू आहे. ओके, तर इथे बेसिकली वाटू शकतं की केअर शब्द आहे तर सिनॉनिम कशाचा असेल, चाइल्ड केअरचा असेल नाही का. मग बरेच विद्यार्थी जे आहेत तर ते इथे मिस्टेक करून येतात. ओके, चाइल्ड केअर किंवा क्रेशे सर्व्हिसेस जे आहेत त्याच्याशी रिलेटेड ऑप्शन हे टिक करून येतात. ओके, तर त्याचं जे आन्सर आहे बघा कोल माइन्सशी रिलेटेड आहे. ओके, कोल माइन्स, मायनिंग, त्यानंतर वर्क फोर्स, जेवढा काही डेटा आहे त्यांना सर्वांना डिजिटलाइज करणे हा या इनिशिएटिव्हचा काय आहे मुख्य हेतू आहे. सी केअरचा जो इथे युनियन मिनिस्ट्री ऑफ कोल माइन्स अँड पार्लिमेंटरी अफेअर्स ओके यांच्या मार्फत लॉन्च केलेला आहे. ओके, तर ही एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ कोल माइन्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया. 6 नंबर, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पुन्हा 2 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. इथे विचारलेलं आहे की मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हॅज डेव्हलप्ड द ट्रॅक चाइल्ड पोर्टल. आता बघा या दोन्ही स्टेटमेंटमध्ये मायक्रो गोष्टी काय बघायच्या आहेत की पहिलं स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंटला कॉम्प्लिमेंटरी आहे का नाही, एवढं जरी तुम्ही चेक केलं तर इझिली तुम्हाला आन्सर हे इथे मिळून जातं. तर बघा पहिलं स्टेटमेंट जे आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टलच्या संदर्भात आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्डनं लॉन्च केलेलं आहे. त्यानंतर द घर पोर्टल हॅज बीन डेव्हलप्ड टू डिजिटली मॉनिटर अँड ट्रॅक द होमलेस पीपल इन द कंट्री. है ना, आता होमलेस पीपल जे आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही असे किती जण असू शकतात. मग याच्यामध्ये रेफ्युजीज पण आलेत, याच्यामध्ये डिझास्टरमधून जे व्यक्ती जे आहेत, डिझास्टर प्रोन एरियाचे जे लोक आहेत ते पण याच्यामध्ये येतील. राईट, तर अनेक लोक याच्यामध्ये येतील. तर हे लॉजिकली काय आहे इनव्हॅलिड आहे. ओके, अशा जे आहे ट्रॅक चाइल्ड पोर्टल जे आहे हे याला कॉम्प्लिमेंटरी आहे का, तर नाही. ओके, तर बेसिकली सेकंड स्टेटमेंट हे रॉंग आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट हे कसं आहे इथे करेक्ट आहे. आता ट्रॅक चाइल्ड पोर्टल कशासाठी बघा बेसिकली, तर इथे काय सांगितलेलं आहे की जे हरवलेले जे मुलं असतात, लॉस्ट चिल्ड्रन, ओके, यांना ट्रॅक करण्यासाठी बेसिकली हे ट्रॅक चाइल्ड पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे. ओके, जुव्हिनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 या ॲक्टच्या अंतर्गत हे उपक्रम जो आहे हा लॉन्च केलेला आहे. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन बघा, अ डिजिटल डिटॉक्स कॅम्पेन इज रिलेटेड मेनली टू द, तर बघा अवॉइड मिसयूज ऑफ AI, स्पेंड लेस टाइम विथ डिजिटल डिव्हाइसेस. जर तुम्ही करंट अफेअर्सची डेटासोबत जर तुम्ही अपडेटेड असाल तर तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो, नाहीतर तो होणार नाही. तर इथे बेसिकली हे जे कॅम्पेन आहे बघा, तर हे कॅम्पेन कर्नाटक गव्हर्नमेंटने लॉन्च केलेलं आहे. कर्नाटक गव्हर्नमेंटनी यूथ आणि चाइल्ड जे यंगस्टर्स आहेत यांना टार्गेट करण्यासाठी हा कॅम्पेन इथे लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये असे इनिशिएटिव्ह सांगितलेले आहे की सोशल मीडिया आणि जे गेमिंग आहे, जे मोबाईल डिव्हायसेस डिजिटल डिव्हायसेसवरती केले जातात, तर यांच्यापासून थोडीशी आपण इथे रेस्ट घेतली पाहिजे, त्यांना आपण थोडंसं दूर ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण एक ब्रेक घेतला पाहिजे. ओके, तर त्या संदर्भात जे आहे डिजिटल डिटॉक्स हे कॅम्पेन आहे बघा. तर स्पेंड लेस टाइम विथ डिजिटल डिव्हायसेस, तर हे याचं टार्गेट आहे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द नॅशनल मिशन फॉर मेंटोरिंग कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज अ प्रोग्राम इन लाईन विथ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. येस, ओके, तर आता ही जी कॉन्सेप्ट आलेली आहे मेंटॉरिंगची, ओके, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना जे आहे पर्सनली जर लक्ष देण्यात आलं तर अजून जी डेव्हलपमेंट आहे एज्युकेशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही चांगल्या पद्धतीची
होते. ओके, तर ह्या सर्व इन्क्लुझिव्ह कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्या काही पॉलिसीज आहेत ह्या NEPमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. आता सेकंड स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. याच्यामध्ये बघा, लॉजिकली विचार करा. इट प्रोव्हाइड्स मेंटॉर्स विथ ऑपॉर्च्युनिटीज टू शेअर एक्सपर्टाइज विथ मेंटीज असिस्टिंग देम फायनान्शियल अँड मटेरियल ॲक्सेसरीज. ओके, तर हे शक्य आहे का की जे काही मटेरियल आणि फायनान्शियल ज्या काही सर्व सुखसुविधा आहेत हे मेंटॉर्स देऊ शकतात का? तर हे इम्पॉसिबल आहे. ओके, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे हे लॉजिकली इनव्हॅलिड आहे. ओके, जरी तुम्हाला माहिती नसलं तरी तुम्ही त्याला लॉजिकली सॉल्व करू शकता. तर याचा आन्सर असणार आहे बघा 1. क्वेश्चन नंबर 9. Consider the following statements. PM Yashasvi is a scholarship scheme for other backward classes, economical backward classes and scheduled tribes and denotified nomadic tribes. ओके, तर शेड्यूल ट्राइब्स याच्यामध्ये येत नाही बघा, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट काय इथे चुकीचं आहे. ओके, त्यानंतर PM यशस्वी इज अ स्कॉलरशिप स्कीम इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नाही आहे, त्याच्याऐवजी काय आहे तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण इथे काय येतं चुकीचं होऊन जातं. ओके, थर्ड स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. द फॅमिली ॲन्युअल इन्कम ऑफ द ॲप्लिकंट स्टुडंट शुड बी मॅक्झिमम 2.5 लाख रुपीज टू गेट द PM यशस्वी स्कॉलरशिप. ओके, त्यामुळे 9चं आन्सर इथे काय असणार आहे ओनली 1 असणार आहे A. ओके, 9चा आन्सर आहे A, ओनली 1. त्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे बघा, वैभव फेलोशिप प्रोग्राम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे वैभव फेलोशिप प्रोग्राम इज मेनली रिलेटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. ओके, तर वैभवचा जो फुल फॉर्म आहे बघा वैश्विक भारतीय वैज्ञानिक फेलोशिप प्रोग्राम. तर हा वैज्ञानिक म्हटलं तर इथे सायन्सशी रिलेटेड आहे बघा. ओके, बेसिकली कशी रिलेटेड आहे सायन्सशी रिलेटेड आहे. त्यानंतर 11th नंबरचा क्वेश्चन आहे ऑपरेशन अमृत एम्स फॉर विच ऑफ द फॉलोइंग. ओके, ऑपरेशन अमृत. आता करंट अफेअर्समध्ये या सर्व गोष्टी आलेल्या आहेत बघा. ओके, तुम्हाला जर हा क्वेश्चन जर इथे डिफिकल्ट वाटला असेल तर इथे बेसिकली करंटचं जे आहे बघा रिव्हिजन तुम्ही इथे केलं पाहिजे. ओके, सर्व जे न्यूज आहेत या करंटमध्ये ऑलरेडी आलेल्या आहेत. तर ऑपरेशन अमृत हे बेसिकली इन्स्पेक्शन ॲट फार्मसीज टू डिटेक्ट ओव्हर द काउंटर सेल्स ऑफ अँटीबायोटिक्स विदाउट प्रिस्क्रिप्शन. ओके, या संदर्भात हा प्रोग्राम इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. आता हा प्रोग्राम जो आहे हा बेसिकली केरला स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट केलेला आहे. ओके, केरला स्टेट हॅज इम्प्लिमेंटेड दिस प्रोग्राम टू कब द इलिगल अँड ओव्हर द काउंटर सेल्स ऑफ अँटीबायोटिक्स. ओके, आणि अँटीबायोटिक्सच्या ओव्हर सेलमुळे काय होतं तर बेसिकली अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स राईट. तर ह्या डिसीजेस इथे तयार होतात. जसं की आता ट्युबरक्लॉसिसचा मोठा इश्यू चालू आहे, MDR TB आहे, XDR TB आहे, ज्याच्यामध्ये मल्टी ड्रग रेझिस्टंट TB, एक्स्ट्रीम ड्रग रेझिस्टंट TB सारखे जे आजार आहे जे बरे होऊ शकत नाही हे इश्यूज आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर 12th नंबरचा क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Ministry of Health and Family Welfare has inaugurated India's first healthy and hygienic food street Prasadam at Uttarakhand. ओके, परत करंट अफेअर्सचा रेफरन्स आलेला आहे. तर उज्जैन मध्य प्रदेशमध्ये जे आहे हे फर्स्ट फूड स्ट्रीट जे आहे हे लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. Prasadam aims to connect people in every corner of the country with pure and safe local and traditional food in line with FSSAI. ओके, फूड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया ही फूड स्टँडर्ड जो ॲक्ट आहे 2006चा याच्या अंतर्गत ती काम करते. फूडचे जे स्टँडर्ड्स आहेत की कोणत्या क्वालिटीचं फूड हे अलावेबल आहे, याची एक्सपायरी काय असली पाहिजे, वेगवेगळ्या फूड्ससाठी रॉ मटेरियल्स मॅन्युफॅक्चर्ड ओके प्रोसेस्ड फूड यांच्या सर्वांसाठी जे आहे वेगवेगळ्या इथे क्रायटेरियाज दिलेले आहेत. तर त्या संदर्भात जे आहे या सर्वांना इथे लक्षात घेऊन प्रसादम हा इथे लॉन्च केलेला आहे. आपण बऱ्याच वेळेस बघतो की जे काही स्ट्रीट फूड्स आहेत मेजरली जे काही रिलिजियस प्लेसेसच्या तिथे मिळतात. ओके, तर तिथे हायजीन मेंटेन राहायला पाहिजे. ओके, तिथे जे आहे वर्ल्ड क्लास क्वालिटी फूड हे अवेलेबल झालं पाहिजे.
तर हा याचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट हे इथे करेक्ट आहे आणि फर्स्ट स्टेटमेंट हे रॉंग आहे. 12चा आन्सर असणार आहे बी, ओनली 2. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे, द स्मार्ट 2.0 प्रोग्राम इज टू प्रोमोट रोबस्ट क्लिनिकल स्टडीज इन प्रायोरिटी एरियाज ऑफ. आता क्लिनिकल स्टडीज करायच्या आहेत तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी नाही येणार, कारण की क्लिनिक म्हटलं तर तिथे मेडिसिन्स येणार. ओके, तर त्यामुळे सेकंड जे आहे ते इझिली आपल्याला इथे एलिमिनेट करता येतो. ओके, तर याचा आन्सर आहे बघा आयुर्वेदा. याचा आन्सर काय असणार आहे? आयुर्वेदा असणार आहे. ओके, त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, श्रेष्ठ स्कीम इज इम्प्लिमेंटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. ओके, तर श्रेष्ठ स्कीम जी आहे बघा ही बेसिकली मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यांनी ही इम्प्लिमेंट केलेली आहे. तर बेसिकली याच्यामध्ये SC प्रवर्गातील जे स्टुडंट्स आहे यांना CBSE ॲफिलेटेड स्कूल्समध्ये आणि त्याचबरोबर यांच्या रेसिडेन्शियल जे काही अकोमोडेशन आहे या संदर्भात इथे सपोर्ट करण्यासाठी ही स्कीम इथे लॉन्च केलेली आहे, श्रेष्ठ स्कीम. त्यानंतर आहे 15 नंबर, विथ रेफरन्स टू पालना स्कीम कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, पालना आपण म्हणतो जसं नाही का की पाळणा आहे, राईट. तर पालना सिमिलर वर्ड आहे बघा. ओके, तर हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर इथे बेसिकली तेच आहे बघा, क्रेच्या फॅसिलिटीसाठी ही स्कीम आहे. तर टू इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल अँड हेल्थ स्टेटस ऑफ चिल्ड्रन. तर ऑब्वियसली जेव्हा डे केअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात ज्याच्यामध्ये व्यवस्थित सपोर्ट तिथे दिलेला आहे, तर ऑब्वियसली इथे न्यूट्रिशन आणि हेल्थ स्टेटस चाइल्डमध्ये ते इम्प्रूव्ह होणारच आहे. ओके, तर याचं ते आन्सर असणार आहे सी असणार आहे 15चं. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. 16 नंबरचा स्टेटमेंट क्वेश्चन आहे, द PM डिवाइन स्कीम इज मेनली इम्प्लिमेंटेड इन द रिजन ऑफ. ओके, तर मिनिस्ट्री ऑफ नॉर्थ ईस्ट जे आहे यांनी ही स्कीम इथे काढलेली आहे. तर नॉर्थ ईस्टमध्ये सोशल आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ही लवकरात लवकर इथे आपल्याला घडून आणायची आहे, यासाठी ही स्कीम इथे लॉन्च केलेली आहे. ओके, PM डिवाइन स्कीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबर, डेअर टू ड्रीम 2.0 इनिशिएटिव्ह प्रोमोट्स इनोव्हेशन मेनली विथ विच ऑफ द फॉलोइंग. ओके, तर कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे डेअर टू ड्रीम. ओके, बऱ्याच वेळेस आपल्याला इथे वाटू शकतं की एज्युकेशन असू शकतं की यूथला इथे कॅप्चर करायचं आहे. पण जर तुम्ही करंट अफेअर्स जर अपडेट असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की DRDOनं मेजरली ही लॉन्च केलेली आहे. ओके, डिफेन्स ऑर्गनायझेशन जे आहे मेजर इंडियाची. ओके, डिफेन्सच्या संदर्भात जे रिसर्च करतात, तर इथे डिफेन्सच्या संदर्भात आहे बघा डेअर टू ड्रीम. ओके, इनोव्हेशन इथे घडून आणायचं आहे. ओके, लेटेस्ट टेक्नॉलॉजीज तुम्हाला माहिती आहे की सायबर वॉरफेअर इथे चालू झालेला आहे. सुपर कम्प्युटर, क्रिप्टिक मेसेजेस, क्रिप्टिक कम्युनिकेशन चालू झालेलं आहे. सॅटेलाईट मिसाईल्स आहेत, सॅटेलाईट अटॅक्स आहेत, रडारपासून वाचण्याच्या सुद्धा टेक्नॉलॉजीज आहेत. बरोबर, तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजला इथे डेव्हलप करण्यासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजीज, ओके, अटॅक टेक्नॉलॉजी, सर्व प्रकारचे टेक्नॉलॉजीज डिफेन्स रिलेटेड जे आहे त्या डेअर टू ड्रीम प्रोजेक्टमध्ये इथे इन्व्हाइट केलेले आहे. ओके, तर 17चा आन्सर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आहे, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. नॅशनल फॉरेस्ट सर्टिफिकेशन स्कीम ऑफर्स नो थर्ड पार्टी सर्टिफिकेशन टू अवॉइड फेक सर्टिफिकेशन. ओके, तर इथे बेसिकली जर विचार केला तर इथे अलाउ केलेला आहे. ओके, ही जी नवीन स्कीम आलेली आहे नॅशनल फॉरेस्ट सर्टिफिकेशनची, याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी निर्माण व्हावी. ओके, यासाठी थर्ड पार्टीला सुद्धा इथे अलाउ केलेलं आहे. ओके, पण हे जे थर्ड पार्टी सर्टिफिकेशन आहे हे कसं असणार आहे? व्हॉलंटरी असणार आहे. इट इज नॉट मॅन्डेटरी बट इट इज व्हॉलंटरी. ओके, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. अ सेपरेट ट्रीज आउटसाइड फॉरेस्ट स्टँडर्ड इज नाउ इंट्रोड्यूस्ड ॲज अ पार्ट ऑफ द न्यूली लॉन्च इंडियन फॉरेस्ट अँड वूड सर्टिफिकेशन स्कीम. तर हे स्टेटमेंट जे आहे इथे ट्रू आहे. ओके, तर 18चा आन्सर आहे बी, ओनली 2. 19 नंबरचा क्वेश्चन, दोन स्टेटमेंट दिलेले आहे. मेरा गाव मेरी धरोहर या प्रोजेक्टच्या संदर्भात इथे क्वेश्चन दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे, इट इज इम्प्लिमेंटेड अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चर. ओके, तर मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये ही स्कीम जी आहे ही मेजरली इम्प्लिमेंट केलेली आहे. ओके,
आता याच्यामध्ये बेसिकली काय करायचं आहे मेरा गाव मेरी धरोहरमध्ये, तर कल्चरल मॅपिंग करायची आहे. काय करायचं आहे, कल्चरल मॅपिंग करायची आहे विलेजेसची. त्याचबरोबर इथे आपल्याला डॉक्युमेंटेशन सुद्धा करायचं आहे. काय करायचं आहे, डॉक्युमेंटेशन जे आहे हे सिस्टमॅटिकली गोष्टी ऑर्गनाईज करायच्या आहेत. ओके, तर यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे हा मोठ्या प्रमाणात इथे इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यानंतर द इन्फॉर्मेशन इज कलेक्टेड अंडर फॉलोइंग ब्रॉड कॅटेगरीज: आर्ट अँड क्राफ्ट्स विलेज, इकॉलॉजिकल ओरिएंटेड विलेज. ओके, तर हाच त्याचा मेन हेतू आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीज अंडर काय करायचं आहे, तर कल्चरल मॅपिंग आणि डॉक्युमेंटेशन हे इथे करायचं आहे. तर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. 19चा आन्सर आहे सी. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. संचार साथी पोर्टल प्रोवाइड सर्व्हिस विथ रिलेशन टू नो द मोबाईल कनेक्शन्स इश्यूड इन देअर नेम. ओके, त्याच्या नावावरूनच त्याचा अर्थ आहे बघा. ओके, एकदम बेसिक आणि लॉजिकल क्वेश्चन आहे. संचार साथी म्हणजे तुमच्या मोबाईलचा तो मित्र आहे. ओके, कम्युनिकेशन मित्र. ओके, कम्युनिकेशन फ्रेंड. ओके, मग कम्युनिकेशन कशाच्या माध्यमातून करतो आपण, मोबाईलच्या माध्यमातून, बरोबर. तर संचार साथी जर नावाचं जर गव्हर्नमेंट पोर्टल लॉन्च करत असेल त्याच्या मागे लॉजिक काय असेल की ते कोणाच्या अंडर रजिस्टर आहे मोबाईल, इन केस ऑफ स्टोलन मोबाईल, राईट. किंवा जर डिव्हाइस जर लॉस्ट झालेला असेल तर तो शोधता येईल का. ओके, किंवा तो कोणाला मिळाला तर त्याला ती माहिती घेता येईल का. ओके, तर पहिलं स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे, इट प्रोव्हाइड सर्व्हिस विथ रिलेशन टू ब्लॉक ट्रेस लॉस्ट मोबाईल फोन्स. ओके, तो त्याचा मेन हेतू आहे बघा. थर्ड स्टेटमेंट आहे, संचार साथी पोर्टल प्रोव्हाइड सर्व्हिस विथ रिलेशन टू चेकिंग द जेन्युइननेस ऑफ द डिव्हाइस वाईल बाईंग अ न्यू अँड ओल्ड मोबाईल फोन. आता बरेचसे सेकंड हँड मोबाईल मार्केटमध्ये बघा चोरीचे मोबाईल जे असतात बघा, स्टोलन फोन्स. ओके, त्यांचा ट्रेड केला जातो. ओके, मग त्याच्यापासून जे आहे जे इनोसेंट व्यक्ती असतात बऱ्याच वेळेस त्यांना इथे पोलिसांकडून जे आहे पकडलं जातं की तुमच्याकडे हा मोबाईल कसा आला, नाही का. मग त्याच्या संदर्भात अजून गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्प्लिकेटेड होत असतात. ओके, तर ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी इथे काय केलेलं आहे, संचार साथी पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट कशा आहेत इथे करेक्ट आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्लिफाय 2.0 इज रिलेटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. पुन्हा एकदा इथे टर्म विचारलेली आहे बघा. ओके, तर असेसमेंट अँड मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म फॉर लिव्हेबल इन्क्लुझिव्ह अँड फ्युचर रिलेटेड अर्बन इंडिया पोर्टल असा याचा फुल फॉर्म आहे बघा. ओके, तर अर्बन जेव्हा आपण म्हणतो तर याचा आन्सर काय असणार आहे, सिटीज असणार आहे. मग कोणी लॉन्च केलेला असेल अर्बन असेल तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांनी हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे बघा, सिटीजबद्दल काय करायची आहे, माहिती गोळा करायची आहे. बघ टोटल डिझेल कन्झम्पशन किती होतं सिटीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने त्याची माहिती घेणे. त्याचबरोबर वेगवेगळे वॉटर क्वालिटी सॅम्पल्स कलेक्ट करणे, वॉटरची क्वालिटी कशी आहे, कशी प्रोव्हाइड केली जाते याच्यावरती डेटा गॅदर करणे. त्याचबरोबर हेल्थ एक्सपेंडिचर एका सिटीमध्ये टोटल किती आहे याबद्दल माहिती घेणे. त्याचबरोबर स्लम डेव्हलपमेंट किती झालेली आहे, किती रेसिडेन्शियल पॉप्युलेशन स्लममध्ये आहे याच्याबद्दल माहिती घेणे. त्याचबरोबर रोड ॲक्सिडेंटमुळे किती फॅटॅलिटीज होत आहेत याबद्दल सुद्धा इथे माहिती घेणे. तर असे वेगवेगळे ॲस्पेक्ट जे आहे हे ॲम्प्लिफाय 2.0 पोर्टलमध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू अन्नपूर्णा सर्टिफिकेट प्रोग्राम. ओके, तर दोन स्टेटमेंट इथे दिलेले आहे अन्नपूर्णा सर्टिफिकेट प्रोग्रामशी रिलेटेड. इट हॅज रिकॉग्नाइज इंडियन रेस्टॉरंट्स वर्ल्ड वाईड फॉर प्रोमोटिंग इंडियन क्युलिनरी ट्रॅडिशन्स. बरोबर. आता जे इंडियन फूड आहे, जे प्रॉपर इंडियन कल्चरचं फूड आहे याची खूप डिमांड असते बघा फॉरेन कंट्रीजमध्ये, राईट. तर आता ह्याच गोष्टीचा जे आहे आपल्याला इथे काय करायचं आहे, याला कॅपिटलाइज करायचं आहे. बरोबर. ह्या ऑपॉर्च्युनिटीला जे आहे आपल्याला इथे ग्रॅब करून आपलं जे टोटल इंडियन फूड जे आहे, जे कल्चरल फूड आहे याला मोठ्या प्रमाणामध्ये कसं स्प्रेड करता येईल, अजून लोकांपर्यंत ग्लोबली कसं पोहोचवता येईल याच्याबद्दल हा प्रोजेक्ट इथे आपल्याला बघायला मिळतो. जर एखाद्या कल्नरी ट्रॅडिशन किंवा हॉटेलला जर अन्नपूर्णा सर्टिफिकेट इथे मिळालेला आहे याचाच अर्थ ही कॅन प्रोव्हाइड द फूड ॲज अ प्रॉपर इंडियन फूड टू द फॉरेन कस्टमर्स. ओके, तर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा, दिस प्रोग्राम हॅज बीन इनिशिएटेड बाय इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स. ओके, तर हा एक त्याच्या मागचा हेतू आहे की
कल्चरल डेव्हलपमेंट घडवून आणणे कशाच्या मार्फत तर फूडच्या मार्फत. ओके, दॅट्स वाय बोथ द स्टेटमेंट्स आर हिअर आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम हॅज लॉन्च द आयना डॅशबोर्ड फॉर सिटीज. ओके, आता बघा इथे मिनिस्ट्री कोणती आहे, थोडीशी डाऊटफुल आहे बघा. ओके, इथे काय मिनिस्ट्री डाऊटफुल आहे. तर मिनिस्ट्री ऑफ टुरिझम सिटीजसाठी काही गोष्टी लॉन्च करू शकते, पण आयना डॅशबोर्ड हे त्यांनी लॉन्च केलेलं नाही. तर कोणी लॉन्च केलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांनी लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. टू क्रिएट अ रोबस्ट डेटाबेस ऑफ द की परफॉर्मन्स मेट्रिक्स ऑफ टुरिस्ट अट्रॅक्शन्स इन द सिटीज. ओके, आता बऱ्याच वेळेस तुम्ही असं लॉजिक लावू शकता, हे आणि हे कॉम्प्लिमेंटरी आहेत का, कारण की इथे टुरिझम आहे, इथे पण टुरिस्ट आहे. एकतर सी असेल, जर इथे मिनिस्ट्री जर दुसरी असेल, फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ अर्बन, तर इथे हे कॉम्प्लिमेंटरी नाही. मग त्या केसमध्ये पहिलं इथे चुकीचं असेल, मग टू इथे आन्सर येऊ शकतं, किंवा मग इथे डी आन्सर येणार. ओके, मग एक ऑप्शन तुम्हाला अशा पद्धतीने एलिमिनेट करता येतो. ओके, तर आता आयना डॅशबोर्ड जे आहे बघा, तर इथे अर्बन लोकल बॉडीजच्या संदर्भात इथे डेटाबेस तयार करायचा आहे. ओके, म्युन्सिपॅलिटीज आपल्याला माहिती आहे, राईट. म्युन्सिपॅलिटीजच्या संदर्भात जे आहे अर्बन लोकल बॉडीज जेवढ्या आहेत त्यांच्या संदर्भात इथे डेटा इथे कलेक्ट करायचा आहे. ओके, तर इथे टुरिस्ट अट्रॅक्शन नाही आहे, तर हे स्टेटमेंटसुद्धा कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे 23चा आन्सर काय असणार आहे, डी. 24 नंबरचा क्वेश्चन आहे, मेरी सहेली इट इज अ इनिशिएटिव्ह टू प्रोव्हाइड सिक्युरिटी टू लेडी पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग इन ट्रेन्स. आता बघा ह्या ज्या तिन्ही पण स्कीम आहे ह्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजशी रिलेटेड आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजने ह्या स्कीम्स इथे इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी ज्या आहेत बेसिक्स आहेत बघा. ओके, असे प्रश्न आपले चुकायला नको. आता इथे विचारलेलं आहे की लेडी पॅसेंजरला आहे, तर बघा मेरी सहेली नाव कॉम्प्लिमेंटरी आहे, तर इथे हे आहे करेक्ट आहे. ऑपरेशन उपलब्ध टू कर्ब इलिगल सेलिंग ऑफ रेल्वे तिकीट्स आहे ना, तिकीट्स असणे, मिळणे, उपलब्ध होणे. ओके, तर हे पण कॉम्प्लिमेंटरी आहे. सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. ऑपरेशन नार्कोस है ना, नार्कोस एक सिरीज आहे बघा नेटफ्लिक्सवरती, ज्याच्यामध्ये पाब्लो एस्कोबार रिलेटेड जे आहे बघा डेटा तिथे ज्या गोष्टी आहेत त्याच्या लाईफवरती ती बेस्ड आहे. आणि ड्रग ट्रॅफिकिंगची सुरुवात ही साऊथ अमेरिकामध्ये कशी झाली त्या संदर्भात ही सिरीज आहे बघा. ओके, तर नार्कोस जे आहे तर नार्कोस मेनली कशाशी रिलेटेड असतं, ड्रग्सशी रिलेटेड. ओके, इथे शब्द काय आहे, टू कॉम्बॅट ड्रग क्राईम्स. ओके, थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. तर 24चं जे आन्सर आहे बघा ओनली 3 आहे, म्हणजे तिन्ही पण स्टेटमेंट कसे आहेत तिथे करेक्ट आहे. त्यानंतर 25 नंबरचा क्वेश्चन आहे, इंडिया इथे स्टेटमेंट्स दिलेले आहेत बघा. पहिलं आहे, इंडियाज डीप ओशन मिशन इज अन ॲम्बिशियस इनिशिएटिव्ह एम्ड ॲट एक्सप्लोरिंग अँड हार्नेसिंग द इमेन्स पोटेन्शियल ऑफ ओशन डेप्थ्स. खूप जनरल स्टेटमेंट आहे, लॉजिकली कसे असणार, एकदम करेक्ट असणार. ओके, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट थोडंसं इथे डाऊटफुल आहे, कारण की इथे सांगितलेलं आहे हे पर्टिक्युलर मिशन दिस इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्ससुद्धा एक्झिस्ट करते. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नसून इथे काय असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस. ओके, ह्या मिनिस्ट्री अंडर जे आहे हे मिशन इथे इम्प्लिमेंट केलं जातं आहे. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज रॉंग, फर्स्ट इज करेक्ट. आन्सर काय येणार आहे, ए. 25चा आन्सर आहे ए. 26 नंबर, 2 स्टेटमेंट दिलेले आहे. नोडल मिनिस्ट्री फॉर मेरी माटी मेरा देश कॅम्पेन इज मिनिस्ट्री ऑफ कल्चर. ओके, त्याचबरोबर मेरी माटी मेरा देश ऑनर्स द ब्रेव फ्रीडम फायटर्स अँड ब्रेव हार्ट्स. तर दोन्ही स्टेटमेंट इथे योग्य आहे, करेक्ट आहे. ओके, 26चा आन्सर काय असणार आहे, सी असणार आहे. त्याचबरोबर बघा शिला फलक. ओके, ही एक गोष्ट माहिती असू द्या, शिला फलक जे आहे म्हणजे एक प्रकारचं इथे ऑनर करण्यासाठी. ओके, जे काही ब्रेव मॅन आहे, जे काही फ्रीडम फायटर्स आहेत, ओके, जे काही इथे ब्रेव हार्ट्स आहेत, तर यांना ऑनर करण्यासाठी एक पर्टिक्युलर शिला फलक, ओके, एक बोर्ड जो आहे तो प्रत्येक गावामध्ये तिथे स्थापनसुद्धा करता येणार आहे. त्याचबरोबर वीरों का वंदनसुद्धा आहे.
ओके, अजून काय आहे, वीरों का वंदन, ठीक आहे. तर हा एक इनिशिएटिव्ह आहे सिमिलर पद्धतीने. त्याचबरोबर वसुधा वंदन हा एक आहे, वसुधा वंदन. आता वसुधा वंदनमध्ये जे आहे बघा, मेजरली प्रत्येक ग्रामपंचायत प्रत्येक गावामध्ये काय करणार आहे, जे रोपटे असतात सॅपलिंग्स, तर सॅपलिंग्स इथे लावण्याचं काम हे ग्रामपंचायत करणार आहे. ओके, तर असे जे मल्टिपल इनिशिएटिव्ह आहेत हे इथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. मेरा युवा भारत इज इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. ओके, तर हे स्टेटमेंट कसं आहे इथे, बरोबर आहे. ओके, स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर मेरा युवा भारत इन्शुअर्स ॲक्सेसिबिलिटी बाय क्रिएटिंग अ ब्लेंड ऑफ फिजिकल अँड डिजिटल एक्सपिरियन्सेस. ओके, तर बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. ओके, बेसिक आहे बघा, आताचं यूथ जे आहे ते ई स्पोर्ट्समध्ये जास्त आहे, गेमिंगमध्ये असेल किंवा टेक्नॉलॉजी ओरिएंटेड जे काही स्पोर्ट्स आहेत. ओके, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आता बघा, क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये, हॉकीमध्ये, ओके, कबड्डीमध्ये, खो खोमध्ये, प्रत्येक ठिकाणी जे आहे टेक्नॉलॉजी कशी झालेली आहे, एम्बेड झालेली आहे. ओके, तर या संदर्भात जे खेळाडू आहे, जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे, यांना फॅमिलॅरिटी तिथे घडवून आणणे, यासाठी हा इनिशिएटिव्ह इथे आहे. ओके, तर 27चा आन्सर काय असणार आहे, सी, बोथ 1 and 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. विथ रेफरन्स टू द कन्सेप्ट ऑफ वन नेशन वन स्टुडंट आय डी, कन्सिडर द फॉलोइंग. इट इज अ 12 digit डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टीम फॉर स्कूल स्टुडंट्स इन इंडिया. तर फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर इट विल गिव्ह इच स्टुडंट एनरोल्ड फ्रॉम प्री प्रायमरी टू हायर एज्युकेशन अ युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, तर फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट कसं आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. डिजिटल आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे, जसा आधार नंबर असतो त्याच बेसिसवरती सेम पद्धतीने जे आहे, जर आपण स्कूल स्टुडंट्सला जर एक युनिक नंबर देत असेल तर याचाच अर्थ काय, इट विल क्रिएट अ युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, तर फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट कसं आहे इथे करेक्ट आहे. त्यामुळं इथे ए आणि डी हा ऑटोमॅटिकली कसा आहे, एलिमिनेट होऊन जातो. थर्ड स्टेटमेंट जे आहे, द पॅरेंट्स कॅन विथड्रॉ देअर कन्सेंट ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम. ओके, तर हे सुद्धा इथे काय करेक्ट आहे. ओके, कोणत्याही एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही गोष्टी इथे मॅन्डेटरी केल्या जात नाही फॉर द स्टुडंट्स अँड द प्युपिल्स. ओके, पॅरेंट्स आणि चिल्ड्रनसाठी ज्या आहे गोष्टी मॅन्डेटरी केल्या जात नाही. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन आहे. सागर परिक्रमा इज अन आउटरीच प्रोग्राम इंटेंडेड टू रीच आउट टू द फिशरमॅन कम्युनिटी. ओके, सागर परिक्रमा म्हणजे तेच आहे बघा, फिशरमॅन कम्युनिटीचं वेलफेअर जे आहे त्या संदर्भात इथे विचार केलेला आहे. ओके, त्यानंतर सागर परिक्रमा कवर्स द कोस्टल रिजन फॉर द बे ऑफ बेंगॉल बेल्ट अँड नॉट अरेबियन बेल्ट. ओके, आता इथं जर बेसिक तुम्ही जर विचार केला तर एक प्रश्न आहे की फिशरमॅन कम्युनिटी फक्त आणि फक्त अरेबियन कोस्टवरच आहे का फक्त बे ऑफ बेंगॉल कोस्टवर आहे. तर फिशिंग कम्युनिटी ही सर्व कोस्टलाईनवरती आहे. तर मग जेव्हा एखादी स्कीम लॉन्च केली जाते सागर परिक्रमासारखी फॉर द वेलफेअर फॉर द बेनिफिट्स ऑफ द फिशरमॅन, त्यावेळेस असं होईल का की फक्त आणि फक्त ईस्ट साईडच्या फिशरमॅनचा विचार केला जाईल, तर असं होणार नाही. बोथ साईड्सचा जे आहे ऑल ओव्हर द फिशरमॅन ऑफ द कंट्री, तर हे लॉजिक इथं तुमचं लागलं पाहिजे. सर्व फिशरमॅनचा इथं विचार केला जाईल, त्यामुळे इथे सेकंड स्टेटमेंट इथे चुकीचं असणार आहे. ओके, तर अक्रॉस द कंट्री अक्रॉस द कोस्टलाईन जे आहे आपल्याला इथे फिशरमॅन संदर्भात ही पॉलिसी बघायला मिळते. ओके, त्यामुळे आन्सर काय असणार आहे 29चं ए. त्यानंतर आहे सुगम रेग. इट इज अ मोबाईल ॲप्लिकेशन रिलेटेड टू, आता बघा ज्यांनी करंट अफेअर्स व्यवस्थित वाचलेले आहे त्यांना हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. बेसिकली हे इन्व्हेस्टमेंट बॉन्ड्स आहेत बघा. ओके, हे काय इन्व्हेस्टमेंट बॉन्ड्स आहेत. ओके, त्यानंतर 1 तारीख 1 घंटा 1 साथ इज अन इनिशिएटिव्ह फोकसेस मेनली ऑन. ओके, आता ही थोडीशी जुनी न्यूज आहे पण तरी पण सुद्धा काही महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहे किंवा ज्या टर्म्स ज्या खूप चर्चेमध्ये होत्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, या सुद्धा विचारलेल्या आहेत. त्यामुळे आपला जो फोकस आहे बघा या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर इथे जे आहे बघा 1 तारीख 1 घंटा 1 साथ हा इनिशिएटिव्ह क्लिनिनेस ॲक्टिव्हिटीजवरती केलेला आहे. ओके, तर क्लिनिनेस ॲक्टिव्हिटीजला आपण वेळ दिला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान अंडर हा प्रोग्राम इथे
इम्प्लिमेंट केलेला आहे. त्यानंतर किसान ऋण पोर्टल मेनली एम्स टू. ओके, आता ऋण जे आहे, ऋण म्हणजे काय, जर आपण म्हणतो ऋण असते, ओके, क्रेडिट. ओके, तर क्रेडिटच्या संदर्भात आहे बघा, प्रोव्हाइड्स ॲग्रिकल्चर क्रेडिट. ओके, तसे लॉजिक तुम्ही त्याला लावू शकता. ओके, त्यानंतर 33 नंबर क्वेश्चन आहे, PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन इज हेल्पिंग इन एक्सपाडायटिंग द ऑक्शन ऑफ क्रिटिकल मिनरल्स. आता गतिशक्ती प्रोग्राम तुम्हाला माहिती आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारे रॉ मटेरियल्स काय असणार, मिनरल्स आहेत, माइन्स आहे, माइन्समधून येणार आहेत. ओके, रॉ मटेरियल्स पण लागणार आहे, त्यामुळे हे इथे व्हॅलिड आहे. ओके, त्यानंतर PM गतिशक्ती विल प्रोव्हाइड डायनॅमिक मॅपिंग ऑफ ऑल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स विथ रिअल टाईम अपडेट्स मिळणार आहे. तर हेच त्याचं वैशिष्ट्य आहे, हाच त्याचा काय ॲडव्हान्समेंट आहे की रिअल टाईम तुम्हाला माहिती दिलेली आहे. ओके, तर आन्सर काय असणार आहे, बोथ 1 and 2. 33चा आन्सर आहे सी, बोथ 1 and 2. त्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन आहे, आयुष्यमान भव कॅम्पेन एम्स टू एक्सटेंड हेल्थकेअर कव्हरेज टू एव्हरी विलेज अँड टाउन ट्रान्सेंडिंग जॉग्राफिकल बॅरियर्स. जसं मी तुम्हाला पूर्वी पण एक लॉजिक सांगितलं की हेल्थ मिशन्स जे आहेत ते कधी पार्शलिटी करणार नाही, ते फक्त स्पेसिफिक रिजनमध्ये काही सिलेक्टेड गोष्टी आजार जर विचारात घेतले, डिसीजेस, तरच ते इम्प्लिमेंट केले जातात. नाहीतर हेल्थ इनिशिएटिव्ह जे असतात, जे जनरल आहे, जे नॅशनल लेवलचे आहे, ते सर्वकडे जे आहे ते इन ऑल रिजन्स दे आर इम्प्लिमेंटेड. ओके, तर फर्स्ट स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. आयुष्यमान सभाज आर द गॅदरिंग फॉर विलेजेस अँड पंचायत विच प्लेज अ पिवोटियल रोल इन डिस्ट्रीब्युटिंग आयुष्यमान कार्ड्स. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. ओके, तर सी याचा आन्सर असणार आहे. 34 इज सी. त्यानंतर 35 नंबर, PM दक्ष योजना एम्स फॉर द सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. तर याचा आन्सर असणार आहे बघा, बोथ A and B, स्किलिंग ऑफ मार्जिनलाइज्ड पर्सन ॲज वेल ॲज सॅनिटेशन वर्कर्स. ओके, प्रधानमंत्री दक्षता और कुशलता संपन्न हितग्रही. ओके, 2020 आणि 2021ला ही योजना इथे लॉन्च झालेली आहे. ओके, या संदर्भात आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. आता गेस करा ही योजना कोणत्या मिनिस्ट्रीकडून असेल, तर लॉजिकली मिनिस्ट्री ऑफ सोशल एम्पॉवरमेंट अँड जस्टिस यांच्याकडून ती आहे. ओके, त्यानंतर 36 नंबर क्वेश्चन आहे, अडॉप्ट अ हेरिटेज 2.0 comprises the provision of. ओके, अडॉप्ट अ मॉन्युमेंट कम्प्लिटली. जर एखादी कॉर्पोरेशन, एखादी प्रायव्हेट कंपनी जर एखादं मॉन्युमेंट इंडियाचं टोटली जर कम्प्लिटली ओन करत असेल, याचा अर्थ काय, असं पॉसिबल आहे का की ॲडॉप्ट केलं कम्प्लिटली, पूर्ण पद्धतीने, म्हणजे पूर्ण जे रूल्स आहेत स्वतःच्या त्या कंपनीचे असणार, तिथे कसं मेंटेन ठेवायचं, काय गोष्टी तिथे करायच्या, काय पॉलिसीज तिथे करायच्या आहे, त्या मॉन्युमेंट्सशी रिलेटेड, त्या सर्व प्रायव्हेट कंपनीच्या हातामध्ये जातील, असं होऊ शकतं का, तर असं होऊ शकत नाही. कारण की आपल्याकडे काय आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, राईट. मग ह्या ह्या इन्स्टिट्यूशनचं काय इथे महत्त्व राहत नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड स्टेटमेंट इज एनकरेजेस कॉर्पोरेट स्टेकहोल्डर्स फॉर मॉन्युमेंट रिस्टोरेशन इन ऑल ओव्हर इंडिया. ओके, इन ऑल ओव्हर इंडिया जे आहे इट इज नॉट पॉसिबल. ओके, त्यानंतर प्रोव्हाइड ऑल ॲम्युनिटीज इन एव्हरी मॉन्युमेंट. ओके, दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सर्व ॲम्युनिटीज तुम्ही कंपल्सरी इथे अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे 36चा आन्सर काय असणार आहे, डी असणार आहे. ओके, तर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचा प्रोग्राम आहे ॲडॉप्ट हेरिटेज 2.0. ओके, इथे मिनिस्ट्री जे आहे, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर नाही. ओके, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथे लक्षात घेतल्या पाहिजे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याला युटिलाइज करण्यासाठी इथे हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. ओके, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे याला इथे युटिलाइज करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. त्यानंतर आहे नमस्ते स्कीम एम्स मेनली फॉर, तर याचा आन्सर असणार आहे टू प्रिव्हेंट डेथ्स ड्युरिंग सॅनिटायझेशन वर्क्स. ओके, डी याचा आन्सर असणार आहे. 37चं काय असणार आहे, डी असणार आहे. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम, नमस्ते. ओके, जे काही सेप्टिक टँक वर्कर्स आहेत, ओके, जे काही स्कॅव्हेंजर्स आहेत, सॅनिटेशन स्कॅव्हेंजिंग वर्क्स करतात, ओके,
त्यांच्या डेथ्स आणि त्यांच्या इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी हा प्रोग्राम इथे राबवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये मेकॅनायझेशन म्हणजेच मशीन्सचा यूज करून ओके जे काही कामं आहेत ते कसे इथे सॉल्व करता येतील विदाउट द ह्युमन यूज. ओके, तर अशा पद्धतीने इथे पॉलिसी क्रिएट केलेली आहे. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, मेकर विलेज इज अ पायनियरिंग स्टार्टअप इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, दिस इज करेक्ट आन्सर. ओके, दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. मेकर विलेज इज इंडिया लार्जेस्ट इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर इन्क्युबेटर. ओके, जर तुम्ही मेकर विलेजची कन्सेप्ट जर वाचली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी बेसिकली माहिती असतील. तर इथे जे आहे बघा, बेसिकली हार्डवेअर बनवण्यासाठी फॉर द इन्क्युबेशन ऑफ हार्डवेअर हे मेकर विलेजची कन्सेप्ट ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सनं आणलेली आहे. ओके, तर केरळापासून जे आहे हा पायनियरिंग प्रोजेक्ट आपल्याला स्टार्ट झालेला दिसून येतो. दॅट्स वाय बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. 38चा आन्सर असणार आहे सी. Then the next question is, with reference to the Saras Mela initiative, दोन स्टेटमेंट दिलेले आहे. It is an initiative by Ministry of Urban Affairs, Housing and Urban Affairs. त्याच्यानंतर it aims to bring the urban women self-help group members under one platform. ओके, तर इथे जे आहे बघा हे दोन्ही स्टेटमेंट इथे चुकीचे आहे. ओके, तर इट इज द मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. ओके, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटचा जो इनिशिएटिव्ह आहे तर सरस हा आहे. ओके, तर इथे जे आहे बघा बेसिकली रूरल SHG ज्या वुमेन आहे, सेल्फ हेल्प ग्रुपच्या वुमेन, तर यांना एकत्रित आणण्यासाठी हा प्रोग्राम इथे लॉन्च केलेला आहे. ओके, तर रूरल वुमेन जे आहे यांना इथे टार्गेट केलेलं आहे, नॉट द अर्बन वुमेन. ओके, दॅट्स वाय बोथ द स्टेटमेंट आर इनकरेक्ट. 40th नंबरचा क्वेश्चन आहे, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स. ओके, तर हे चुकीचं आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांचा हा प्रोजेक्ट आहे. ओके, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांचा हा बेसिकली प्रोजेक्ट आहे. ओके, दॅट्स वाय फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड स्टेटमेंट इज द वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट एम्स ॲट फॉस्टरिंग बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट अक्रॉस ऑल डिस्ट्रिक्ट्स ऑफ द कंट्री. ओके, आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायची आहे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट करायची आहे, तर पूर्ण भारतामध्ये ती होणार. त्यामुळे इथे एक्स्ट्रीम वर्ड असून सुद्धा हे स्टेटमेंट कसं असणार आहे, व्हॅलिड असणार आहे. दॅट्स वाय ओनली 2 इज करेक्ट. ओके, तर 40चा आन्सर काय असणार आहे, बी. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन आहे, राजमार्ग यात्रा इज अ सिटीजन सेंट्रिक युनिफाइड मोबाईल ॲप्लिकेशन बाय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर दिस इज करेक्ट स्टेटमेंट. ओके, बेसिक फॅक्ट आहे बघा, राजमार्ग यात्रा ऑफर्स अन इफिशियंट कंप्लेंट रिड्रेसल सिस्टम. ओके, तर हा त्याचा मेन हेतू आहे. ओके, तर 41चा आन्सर काय असणार आहे, सी, बोथ 1 and 2. ओके, then the next is 42 नंबर क्वेश्चन, डार्क पॅटर्न्स इन्व्हॉल्व. ओके, आता ह्या गोष्टी न्यूजमध्ये होत्या बघा. ओके, आता सायबर क्राईमचं जे आहे किंवा ज्या इलिगल पॉलिसीज, इलिगल रूल्स जे ई-कॉमर्स वेबसाईट वगैरे प्ले करतात, ज्याच्यामुळे कन्झ्युमरची वल्नरेबिलिटी जी आहे सायबर अटॅक्सला ही वाढवली जाते. ओके, किंवा कन्झ्युमरला न सांगता काही ॲग्रीमेंट्स ऑनलाईन डिजिटल हे कन्झ्युमरकडून साईन करून घेतले जातात वेगवेगळ्या वेबसाईट्सकडून. या संदर्भात अशा करंटमध्ये न्यूज असतात. ओके, तर त्यापैकीच एक आहे की डार्क पॅटर्न्स इन्व्हॉल्व युजिंग अ डिझाईन अँड चॉईस आर्किटेक्चर टू ट्रिक कोर्स ऑर इन्फ्लुएन्स कन्झ्युमर टू मेक चॉईसेस इन देअर बेस्ट इंटरेस्ट. आता डार्क पॅटर्न म्हटलं तर ही निगेटिव्ह टर्म आहे, तर बेस्ट इंटरेस्ट तिथे नसणार, इन ऑपोजिशन ऑफ देअर इंटरेस्ट. ओके, त्यांच्या इंटरेस्टमध्ये नसणार आहे. ओके, तर इट विल बी अगेन्स्ट देअर इंटरेस्ट. तुम्हाला एखादी गोष्ट हवी नसेल, जसं तुम्ही बघितलं असेल, तुम्ही एखादा मोबाईल जेव्हा सिलेक्ट करता फ्लिपकार्टमध्ये, ॲमेझॉनमध्ये, राईट, तर जेव्हा तुम्ही त्याला बाय करायला जाता ॲटोमॅटिकली त्याच्यासोबत इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा ॲड होऊन येते, किंवा बऱ्याच वेळेस त्यासोबत मोबाईल कवर, एखादा हेडफोन तो त्याच्यासोबत ॲड होऊन येतो आणि तुम्हाला माहीतच नसतं की तो त्याच्यासोबत ॲड झालेला आहे. तुम्ही बाय नाव करता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑर्डरची डिटेल्स बघता, तुम्ही बघता की अरे इथे तर किंमत ॲटोमॅटिकली वाढली आहे, मग याचं कारण काय, मग अशा गोष्टी तिथे होतात. ओके, त्यानंतर फॉल्स अर्जन्सी मीन्स दॅट वेबसाईट्स ऑर ॲप यूज डार्क पॅटर्न्स टू ॲड ॲडिशनल products or services to the shopping cart without user
कन्सेंट. ओके, तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये अनवॉन्टेड गोष्टी या इंटेन्शनली वेबसाईट्सकडून ठेवण्यात येतात. याला म्हटलं जातं बेसिकली बास्केट स्निकिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बास्केट स्निकिंग. ओके, याला म्हटलं जातं बास्केट स्निकिंग. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. आता टर्म जे आहे फॉल्स अर्जन्सी. फॉल्स अर्जन्सी म्हणजे काय बघा, आता बऱ्याच वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट आवडलेली आहे तर वेबसाईट्सकडून काय केलं जातं की असं दाखवण्यात येतं की ही ऑफर जी आहे ही फक्त तुमच्यासाठीच आम्ही ठेवली आहे. मग त्याची जी प्राईस आहे ती पर्टिक्युलर कालावधीसाठी एकदम कमी करण्यात येते. ओके, बऱ्याच वेळेस असं सांगितलं जायचं ओनली वन ऑर्डर इज रिमेनिंग, ओनली वन प्रॉडक्ट इज रिमेनिंग, साईज ओनली वन साईज इज अवेलेबल. एखादा शूज जर तुम्हाला मागवायचा आहे, राईट, तर अशी फॉल्स अर्जन्सी कन्झ्युमरला क्रिएट केली जाते ह्या वेबसाईट्समधून. ओके, तर याला म्हणतो आपण फॉल्स अर्जन्सी. ओके, तर ह्या कन्सेप्ट ज्या आहे ह्या दोन्ही पण वेगवेगळ्या आहे. तर इथे 42चा आन्सर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर 43 नंबर क्वेश्चन. अ ग्रीन क्रेडिट प्रोग्राम प्रोव्हाइड्स अ कॉम्पिटेटिव्ह मार्केट बेस्ड अप्रोच फॉर ग्रीन क्रेडिट्स. ओके, तर तेच त्याचं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर ग्रीन क्रेडिट रेफर्स टू युनिट ऑफ इन्सेंटिव्ह प्रोव्हाइडेड टू इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीज एंगेज्ड इन ॲक्टिव्हिटीज दॅट डिलिव्हर अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. तर इथे शब्द आहे नेगेटिव्ह. तर हे स्टेटमेंट कसं असणार आहे? चुकीचं आहे. 43चा आन्सर आहे ए. ओके, जेव्हा कधी ग्रीन क्रेडिट सारखी जी संकल्पना आहे ती का बरं आणली गेलेली आहे? कारण की एक एन्व्हायरमेंटवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला इथे क्रिएट करायचा आहे. नेक्स्ट इज 44. विथ रेफरन्स टू द नंदी पोर्टल कन्सिडर द फॉलोइंग. द पोर्टल विल अलाउ न्यू वेटरनरी ड्रग्स अँड वॅक्सिन्स टू बी अप्रूव्ड. आता फर्स्ट स्टेटमेंट इथे करेक्ट आहे. ओके, तर इन्स्टंट अप्रूव्हलसाठी ओके इन्स्टंट वॅक्सिनेशन जे काही वेटरनरी आहे ॲनिमल हजबंड्री रिलेटेड आहे यांना अप्रूव्हल करण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर द पोर्टल इज लॉन्च बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर इथे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, तर बेसिकली मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी. ओके, यांच्याकडून हे लॉन्च केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲनिमल हजबंड्री, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी डेव्हलपमेंट. ओके, यांच्याकडून जे आहे हे पोर्टल इथे लॉन्च केलेलं आहे. दॅट्स वाय सेकंड इज इनकरेक्ट अँड ओनली 1 हे त्याचा आन्सर असणार आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन इज 45. मेरी लाईफ माय लाईफ मोबाईल ॲप्लिकेशन इज लॉन्च फॉर द पर्पज मेनली रिलेटेड टू. ओके, तर बरेचसे क्वेश्चन असे इझी पण असतात बघा. वाचल्याच्या नंतर वाटतं की खूप इझी आहेत. ओके, इझिली आपण याला मार्क करू शकतो. पण याच्यामध्ये चॅलेंजेस हेच असतात की क्वेश्चन आपल्याला ब्लफ करू शकतो का. ओके, तर हे तुम्हाला इथे स्किल तुमची यूज करता आली पाहिजे. इथे जे आहे बघा यूथ पार्टिसिपेशन हा क्लायमेट चेंज ॲक्टिव्हिटीजला काउंटर करण्यासाठी इथे केलेला आहे. ओके, तर मेरी लाईफ जे आहे हा यूथ अवेअरनेस फॉर क्लायमेट चेंज. ओके, यासाठी हा इनिशिएटिव्ह आहे. ओके, तर आन्सर का असणार आहे सी. त्यानंतर 46 नंबर आहे. हरित सागर आर गाईडलाईन्स रिलीज विथ एम टू अचीव. बघा हरित सागर म्हटलं तर सागर म्हटलं तर पाणी आहे बघा, राईट, वॉटर तिथे येणार. तर पोर्ट्स जे आहेत ते रिलेटेड आहे. स्पोर्ट्स स्टेडियम तिथे येणार नाही. परत वेटलँड्स पाणी तिथे येऊ शकतं. ओके, दिस कॅन बी द पॉसिबिलिटी. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंग तिथे येणार नाही. ओके, तर 2 ऑप्शनमध्ये जे आहे मोस्ट ॲप्रोप्रिएट कोणतं आहे? ग्रीन पोर्ट्स आहे. ओके, तर युनियन मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स शिपिंग अँड वॉटरवेज यांनी ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या या लॉन्च केलेल्या आहेत. ओके, तर मिनिस्ट्री तिथे आपण विसरायची नाही. त्यानंतर आहे बघा कोर्सिया अँड एल टॅग इन न्यूज इज रिलेटेड टू वॉट. तर कोर्सिया म्हणजे बेसिकली काय तर कार्बन ऑफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम फॉर इंटरनॅशनल एव्हिएशन. चा फुल फॉर्म काय होतो? इंटरनॅशनल एव्हिएशन. ओके, एव्हिएशन म्हणजे एरोप्लेन इंडस्ट्री, विमान. ओके, एव्हिएशन, राईट. तर कार्बन ऑफसेट करायचं आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काय करायचं आहे? कार्बन एमिशन्स कमी करायचे आहे. तर त्या संदर्भात या गोष्टी न्यूजमध्ये आहेत. ओके, तर कार्बन एमिशन त्याचा आन्सर असणार आहे.
ओके. LTAC म्हणजे काय तर लॉंग टर्म ॲस्पिरेशनल गोल्स. ओके. तर 2027पर्यंत हे गोल्स आहेत. LTAC कधीपर्यंत आहेत तर 2027पर्यंत हे आहेत. ओके. तर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन जे आहे यांनी रिसेंटली याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे, म्हणून या गोष्टी इथे न्यूजमध्ये होत्या. ओके. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज consider the following statement. Supreme initiative is implemented by Ministry of Science and Technology. Supreme initiative provides for financial support for repair, upgradation, maintenance, retrofitting, acquiring attachments to existing analytical instrumentation facilities. ओके. तर इथे बेसिकली काय बघा, तर इथे बोथ 1 and 2 आर करेक्ट. ओके. मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा हा इनिशिएटिव्ह आहे. सपोर्ट फॉर अपग्रेडेशन, प्रिव्हेंटिव्ह, रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट असा याचा फुल फॉर्म आहे. कशाचा? सुप्रीमचा. त्यानंतर 49 नंबरचा क्वेश्चन आहे. विथ रेफरन्स टू द लँग्वेज फ्रेंडशिप ब्रिज कन्सिडर द फॉलोइंग. ओके. आता बऱ्याच वेळेस खूपच फॅक्च्युअल पण क्वेश्चन्स येतात बघा. तर यावेळेस बेस्ट ऑप्शन असतं की एक तर तुम्हाला जर काहीच माहीत नसेल तर त्याला तुम्ही स्किप करा. ओके. सर्व जर तुम्ही चांगले अटेम्प्ट केलेले आहे तर एखादा क्वेश्चन स्किप करण्यात तिथे हरकत नाही. पण जर तुम्ही तिथे ॲडिशनली लॉजिक जर तुम्ही लावत बसलात तर तिथे तुमचा टाईमसुद्धा वेस्ट होईल आणि जे आन्सर आहे तिथे निगेटिव्हमध्ये तुमची मार्किंग ही जाण्याची शक्यता आहे. तर हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे बघा की इट एम्स टू क्रिएट अ पूल ऑफ एक्सपर्ट्स इन लँग्वेज स्पोकन इन कंट्रीज लाईक म्यानमार, श्रीलंका अँड उझबेकिस्तान. ओके. तर हे ट्रू आहे बघा. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स यांचा हा इनिशिएटिव्ह आहे लँग्वेज ब्रिज डेव्हलप करणे. ओके. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स यांचा हा इनिशिएटिव्ह आहे. ओके. तर याच्यामध्ये लँग्वेज कोणकोणते आहेत? कझक आहे, उझबेक आहे, उझबेकिस्तान आलं म्हणजे उझबेक पण येणार, भूतानीज आहे, घोटी, बर्मीज, ख्वेर, थाई. ओके. बहामीज एक आहे जी मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये सुद्धा तिथे स्पीक केली जाते. ओके. तर याचा आन्सर काय असणार आहे? बोथ 1 and 2 आर करेक्ट. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे 50th नंबर. विच ऑफ द फॉलोइंग रिसेंटली हॅज रिसिव्ड द युरोपियन युनियन जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग. ओके. जसं इंडियामध्ये एक स्पेशल टॅग दिला जातो. ओके. जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग, GI टॅग ज्याला आपण म्हणतो. त्याच पद्धतीने रिसेंटली हिमाचल प्रदेशमधील कांगडा टीला जे आहे तो टॅग युरोपमध्ये मिळालेला आहे. ओके. तर इंडियन GI टॅगचा जर विचार केला तर ऑलरेडी 2005मध्ये इंडियन GI टॅग कांगराटीला मिळालेला आहे. तर असाही प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो कारण की हे जे स्पेशल आर्टिकल जे आहे तर हे न्यूजमध्ये इथे होतं. ओके. तर अशा पद्धतीने जे आहे आजचं सेशन इथे कंक्लूड झालेलं आहे. तर UPSC प्रिलिम्स स्पॉटलाईट 2024 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्ही स्पॉटलाईट अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्याचबरोबर ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. स्पॉटलाईट अकॅडमीला व्हिजिट करून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन जे आहे तर ते अजून बेटर तुम्ही करू शकता. ओके. थँक्यू.